सून नाही आईचं रूप आहे. तुझ्यासारखा भाऊ जगात सापडणार नाही असं बोल ना. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? हा, तर मग मी आजचा ब्लॉग टाकण्याचं कारण म्हणजे की मी आणि माझी मिसेस म्हणजे मनीषा आम्ही एकत्र आलो. आमचं लव्ह मॅरेज सक्सेस झालं. त्याच्या मागे एक कारण आहे, एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला मी तुम्हाला भेटवणार आहे आणि तिथं भेटल्यानंतर की आमच्या गप्पा होतील, आठवणी निघतील, तर ते तुम्हाला मला शेअर करायच्यात. तर प्लीज तर माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. आणि खूप वर्षानंतर तिला मी भेटायला चाललोय. एक सरप्राईज असणार आहे आणि मला उत्सुक आहे की मला तुमच्या संग ती गोष्ट शेअर करायची आहे. तर त्यामुळे प्लीज तुम्ही पहा ते शेवटपर्यंत आमच्या कॉलेजच्या जुन्या आठवणी. चला जाऊया. आणि मनीषा पण चांगली भेटली रे बेटा. कोणाला? माझी हा. बोला ना. तुम्हाला त्याच्यासाठी सगळ्यांनी नाव घेतलं की रुपयाची डबी, अत्तराचा पोळा, माझ्या मनीषाचा स्वभाव म्हणजे ₹1,00,000 तोळा. वा 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 वा. आणि मी त्याला तिला भेटलोय बैलपोळा. भेटलोय आमचं झालंय बैलपोळा. औदुंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली, माझ्या मनीषाला जन्म देणारी धन्य आहे ती माऊली. वा, वा, छान, वा. किती सुंदर. देहरूपी करंडा, आत्मरूपी झाकण, माझ्या जावायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राखण. वा वा वा. आणि कलर पण मिळाले आज. आज कलर पण मिळाले. ही पण काहीतरी बोलून गेली. पंढरीच्या यात्रेला विठ्ठलाचा गजर, पंढरीच्या यात्रेला विठ्ठलाचा गजर, मनीषाच्या भेटीला आम्ही सर्व मंडळी झालो हजर. वा वा. रुक्मिणीला रुक्मिणीला कृष्ण म्हणतो हाच, मनीषाची भेट झाली आजचा दिवस आहे खाच. वा वा. वा वा वा. मला असं भरून आलेलं आहे खूप. एक नंबर, खूपच भारी. सबका बोल. मी सांगतो की आमचा संसार हा, सुखी होण्याचा सुरुवात होण्याचं कारण हे खरंच आहे. म्हणजे आमच्या दोघांचं एक कनेक्शन आहे कुठेतरी. हो का, जात भेद आम्ही तर मानत नाही पहिल्यापासून. आता नाही. तुम्ही गरज, आता यांची गरज हे आणि ते संघ होती शेजारी चिटकून, त्या घरापाशी तुळस मी लावली होती. फोटो आहे ना तिथं जायचं म्हणजे की मी एक वस्तू नाही, 2 वस्तू घेऊन जायचं. कधीच भेदभाव झाला खरं नाही. प्रेम. आणि तिथं मला कळलं की अरे दोन बनवले. विशेष म्हणजे तुम्ही ब्राह्मण असून इतकं जीव करता लोकांना, हा, नाही बेटा. आता हात लावत नाही. हा. शपथ. नाही काही काही हे कर, पण नाही तसं. मन मोकळं पाहिजे. मन चंगायचं करून मी मी बघणार. पहिल्यापासून आमच्या दोघांचं एक समीकरण आहे, धडपड आहे आम्ही दोघं. कधी पण हिला काही मला काही झालं तर हिचं नाव निघायलाच पाहिजे. ती ताईडीसारखी नुसतं पडत असते. हे आपलं बहाणं आहे. निघालेली वापस म्हटलं नाही. हे आपलं सेंटर प्लेस आहे, आपलं टावर आहे. बघ बरं. फोन करणे, येणे, जाणे हे लोकांना जोडणारं काम आहे. हा, मग- आपलं भेटीचे काम आहे. मग बरोबर प्रेम. काही नाही, काही जगात काही नाही तेव्हा प्रेम. प्रकाश कसा दिसत होता तो कॉलेजमध्ये होता तेव्हा हो, तसं पूर्ण चेंज झाला तर चाललेल्या वळल्यावर परत आली आहे दाढी. रिक्षात बसवलं होतं मी त्यांना. रिक्षात बसल्या होत्या परवा निघाल्या होत्या. अडचणी आल्या त्यांना. आम्हाला कधी इथं आमच्याकडे राहायचं इथे. शनिवारी येतो. कधी हा, सगळे या कुटुंबाची एखादा मस्त शनिवारी माहिती येतो. करून देत. हा नक्की. शनिवारी रात्री गप्पा, बर. रविवारी पोहे, हा. तुमचे ते ब्राह्मण. आणि ढोकळा. हा. ढोकळा. आमच्याच्या रसाचं जेवण. बस बस. बस. म्हणजे मला पावसाळ्याच्या आधीच यावं लागेल. नाहीतर रस मिळणार नाही. आणि आम्ही पाऊस पडले की रस खात नाही. श्रीखंड मिळेल मग. श्रीखंड मिळेल. आंब्याचा रस, पुरणाची पोळी. काही बनवा. बस. भाकरी बरोबर रस नसतो तुझं. काही नाही दुसऱ्याची करू ना. कळण्याच्या भाकरी कधी खाल्ल्यात का? ठेचा. नावच ऐकलं. कळणं म्हणजे सगळ्या डाळी मिक्स करून भाकरी बनवत होते. आता असं आहे. तुझ्याकडे झालेत माझी हे जावाई. हो का? हा, मग त्या सगळ्या डाळी मिक्स करून दळून आणते आणि त्याच्या भाकरी करते. अच्छा, म्हणून ते सांगितलं का आज सोमवारी घ्या. वास्तुशास्त्र नाही, त्या बाईचे पैसे अडकले होते. त्यांना उपाय सांगितले. त्यांना फरक पडला. मग ते लगेच पुढच्या सोमवारी आले. त्याचे पैसे भेटायसाठी तेच हा. नाही, पैसे जास्त मिळण्यासाठी काय करायचं? पैसे जास्त मी ह्यांच्याकडे उपाय येतो. यांना एक उपाय द्या.
हा ना तुझ्या त्यांना केलंय. मला उपायाची गरज नाहीये. मला आपोआप मस्त मस्त बघा किती प्रकार झाले 1 2 3 4 5 6 7 आणि एक आंबा पण 8 प्रकारची थाळी झालेली आहे. वा मस्त. मित्रांनो मी आलतो तुम्हाला माहिती गोहंजीला आलो त्याच्यानंतर बहिणीकडे आलो अरे म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून बहीण ही माझी बहीण तायडी म्हणतो आम्ही तिला. आणि विशेष हॅलो आता सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या पोव्या झाल्या गवळण झाली खूप छान स्वयंपाक बनलं ते बाई, किती ओलं पंचपक्वान. तसं तर 9 प्रकार होते पण पंचपक्वान होत आहे. जाता जाता ते जे काय हे नागिनीचं पान विड्याचं पान खूप हेल्दी असतं खूप छान असतं. केली का? तर आता ह्या पानाचा आस्वाद घेतो आणि मग वरती तुमची टेरेस रजा घेतो. टेरेसवर जाय ना. हा हा मस्त केलं का? मस्त एकदम कडक.